नमस्कार मित्रांनो, आज आपण कृष्ण आणि सुदामाची पुराणातील एक अत्यंत रोमांचक कथा ऐकणार आहोत. पोहे खुद कोण हसत होते, ती रात्र, तो पाऊस, तो वृक्ष, ती फांदी. पोहे तो क्षण पुन्हा जागत होते, त्याला त्या भावनेची आठवण करून देत होते. प्रेमाच्या त्या एका कृत्याने ते दोघं एकमेकांशी कायमचे बांधले गेले होते. सुदामा हसला. पुन्हा हसताय? त्याच्या थाळीमध्ये पोहे वाढताना पत्नीने आठ्या घालून विचारले. पोहे बघितल्यावर तुम्हाला नेहमी हसू का फुटतं? एका गोष्टीची आठवण आली की मला हसू येतं. एवढं तेवढं हसा, पण पोहे पाहिले की मला रडू येतं. कारण त्याशिवाय आपल्याजवळ बाकी काहीही खायला नाही. सुदाम्याने प्रेमाने तिचा हात हाती घेतला. निदान पोहे खायला मिळतात याविषयी कृतज्ञ राहिलं पाहिजे. कित्येकांना तर हे देखील मिळत नाही. लवकरच आपल्यावरही तीच वेळ येणार आहे. पात्राकडे बोट दाखवून ती म्हणाली, हे एवढेच पोहे उरले आहेत. फार काळ तुमचं हे हसू टिकणार नाही. निराश होऊ नको स्त्रिये. हे विश्व सर्वांना खाऊ घालतं, तसं आपल्यालाही खाऊ घालेल. विश्वापेक्षा तुमच्या मित्रावर जास्त विश्वास आहे माझा. द्वारावतीमध्ये कृष्णाचा दबदबा फार वाढला आहे असं ऐकले. त्याच्याकडे मदत मागा, हे अनेकदा सांगितलंय, पण तुम्ही ऐकत नाही. तू आमच्या मैत्रीचा गैरफायदा घ्यायला सांगते आहेस. कसं शक्य आहे? तिनं मुलांची अर्धी भरलेली थाळी त्यांच्या पुढे सरकवली. आपण दोघांचं असतो तर मी कधीही मदत मागायला सांगितली नसती. भूक मारायला मी पोटाभोवती ओलं फडकं गुंडाळलं असतं, पण आपल्या लेकरांना उपाशी बघवत नाही मला. तुमचा धर्म मेलेल्या पुत्राचा भार उचलायला सांगतो का? मी कोणाहीकडे आणि कशाहीसाठी भीक मागणार नाही, मित्राकडे नाही. दाराशी भिक्षेकऱ्याचा आवाज आला. ते खात असलेले पोह्याकडे तो आशाभूल नजरेने पाहत होता. तिने पुन्हा पतीकडे कटाक्ष टाकला. असं दारोदारी भीक मागत हिंडण्यापेक्षा एकदाच मित्रापुढे हात पसरलेलं बरं नाही का? सुदामा जड पावलांनी निघाला. पत्नीच्या प्रश्नाने तो निरुत्तर होऊन अखेर द्वारावतीला पोहोचला. मित्राच्या वैभवशाली नगराकडे तो आवासून पाहत राहिला. रत्नमानकांनी मढवलेले बिलोरी प्रसाद, रुपयाच्या भिंती, प्रावळाचे स्तंभ, मोत्यांनी सजवलेलं छत, सर्वत्र सुगंध पसरलेला. अखेर तो कृष्णाच्या राजप्रसादात पोहोचला. झगमगीत सभोवताल्यामुळे त्याच्या फाटक्या तुटक्या कपड्याचं दारिद्र्य अधिकच नजरेत भरत होतं. विनंती करूनही द्वारपाल त्याला आत सोडायला तयार नव्हती. मी कृष्णाचा मित्र आहे. सांदीपाणी ऋषीच्या आश्रमात आम्ही दोघं एकत्र अध्ययन करत होतो वगैरे सांगून झालं, पण ते त्याची चेष्टा करून खिदळत होते. भाल्याची भीती दाखवून हुसकावून लावत होते. तुला पकडून तुरुंगात टाकू असाही धाक दाखवत होते. अखेर पत्नीने कृष्णासाठी बांधून दिलेली पोह्याची पुरचुंडी त्याने द्वारपालाकडे सोपवली. हे तुमच्या स्वामीला द्या, त्याला समजेल हे कोणी दिलं आहे. कृष्ण भोजनासाठी असनस्त झाला होता. तोच द्वारपाल ती पुरचुंडी घेऊन तेथे आला. तो काही बोलण्याच्या आतच कृष्ण उठला आणि प्रवेशद्वाराकडे धावत सुटला. अस्ताव्यस्त वस्त्र, अनवाणी पाय, त्याला कसलेच भान नव्हतं. द्वारापाशी उभ्या असलेल्या सुदामाला कृष्णाने हृदयाशी कवटाळलं. सखा, अनमोल वस्तू सापडावी तशी त्याचे डोळे आनंदाने चमकत होते. किती काळानंतर काय होतंय हे समजण्यापूर्वीच कृष्णाने सुदामाला आपल्या आसनावर बसवलं. सुवासिक पाण्याने त्याचे पाय धुतले, मोरपंखाने वारा घातला आणि पंचपक्वान्नाचं भोजन वाढलं. थाळीमध्ये पदार्थाची रेलचेल होती. भात, दूध, भाज्या, फळे, मिठाई आणि चमचमीत पदार्थांनी थाळी गच्च भरली होती. मित्रा, जेव ना. कृष्णाच्या चेहऱ्यावर आनंद होता. सुदामा निशब्द बसून होता. जेव. स्वादिष्ट मेजवानीची थाळी पाहून सुदामा अवाक झाला होता. त्याने असे पदार्थ पाहिलेले नव्हते. घमघमाट सुटला होता. काय करावं न सुचल्याने तो चोहीकडे पाहत राहिला. काय झालं? तू जेवत का नाहीस? कुठून सुरुवात करू? तुला हवं तिथून. आणि तुझं जेवण? कृष्ण हसला. त्याने पोह्याची पुरचुंडी घट्ट पकडली होती. त्याच्या मनात ती आठवण ताजी झाली होती. सांदीपानीच्या आश्रमात असतानाची गोष्ट. एकदाच रात्री ते जंगलात वाट चुकले.
त्यात मुसळधार पाऊस आला. दोघं धावत पळत झाडावर चढून बसले. भूक लागली, पण काय खायचं हा प्रश्न होता. तेव्हा सुदाम्याने आपल्या जवळचे पोहे बाहेर काढले. कृष्णाने पोह्यासाठी हात पुढे केला. सुदामा म्हणाला, तू वृंदावनच्या सरदाराचा मुलगा, तू हे साधेसुधे पोहे खाशील का? कृष्णाने एव्हाना पोहे संपवले देखील होते. मित्रा, या पोह्याचं कर्ज राहील माझ्यावर. धर्माला साक्षी ठेवून मी शब्द देतो की हे कर्ज मी 10 पटीने फेडेन. पुढील काही दिवस सुदामा अद्भुत स्वप्न नगरीत थक्क होऊन वावरत होता. मृदू मुलायम शय्येवर झोपत होता. पंचपक्वानाचा आस्वाद घेत होता. रेशमी वस्त्र, सुवर्ण अलंकार, सकाळी यज्ञ, सायंकाळी विविध मनोरंजन असे आनंदात दिवस जात होते. तरी त्याचं मन अतिशय दुःखी होतं. मुलांच्या रिकाम्या थाळीचा आवाज ऐकू येत होता. पत्नीला दिलेलं वचन आठवून काळजात कळ येत होती. अखेर दुःख असह्य होऊन त्याने कृष्णाला सारं काही सांगून टाकलं ठरवलं. पण प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा मात्र तोंडामधून एक शब्दही फुटेना. जीभ रेटतच नव्हती. कृष्णाच्या चेहऱ्यावर विलसत असलेलं हास्य त्याला रोखत होतं की त्याच्या राण्याच्या डोळ्यामधील भाव कदाचित त्याच्या आतल्या आवाजामुळे बोलण्याचा धीर होत नसावा. त्या रात्री सुदामा आरशामधील आपल्या प्रतिमेकडे पाहत राहिला. मग हळूहळू अंगावरचे अलंकार काढून ठेवले, रेशमी वस्त्र काढून टाकली आणि अश्रू ढाळू लागला. प्रिये, मला क्षमा कर. कृष्णाकडे याचना करणं नाही जमलं मला. मी द्वारावतीहून निघालो आता. दुसऱ्या दिवशी सुदामाने आपली जुनी वस्त्र परिधान केली. कृष्ण त्याच्याबरोबर प्रवेशद्वारापर्यंत आला. सुदामाने दाराबाहेर पाऊल टाकलं आणि अचानक मागे वळून कृष्णाकडे पाहिलं. मित्रा, काय झालं? कृष्ण प्रेमाने म्हणाला. सुदामाची नजर कृष्णावर खिळली होती. केव्हापासून ओठापर्यंत येऊन अडकलेले शब्द बाहेर पडायला धडपडत होते. बोल ना, मला काय हवंय? मला काय? सुदामाने नाद सोडला. काही नाही. हताश होऊन तो परत निघाला. पत्नीसमोर आपली बाजू कशी मांडायची यावरच तो पूर्ण वेळ विचार करत होता. घर जवळ आलं होतं. पण हे काय? माझं घर कुठं आहे? तो भांबावून चोहीकडे पाहत राहिला. ही काय जादू आहे? द्वारावतीच्या वैभवशाली झगमगाटाचा प्रभाव अजून उतरला नाही असं त्याला निश्चितपणे वाटायला लागलं. म्हणूनच आपल्या झोपडीच्या जागी हा महाल दिसतो आहे. पण पत्नी रेशमी वस्त्र आणि दागदागिन्यांनी मढलेली कशी? आणि धावत येत असलेल्या मुलाच्या हातामध्ये मिठाई कुठून आली? मुलाने त्याचा हात घट्ट पकडला. तात, तुम्हीही खा ना. सुदामा दिडमूड झाला. ही जादू नाही, भव्य प्रसाद. ही उंची वस्त्र, आभूषण, मुलांचं किलबिलणं आणि पत्नीचे अश्रू सारं खरं आहे. सकाळी जाग आली तेव्हा हे सारं वैभव दिसलं. तिच्या आवाजात अजूनही अविश्वास होता. पैसे, उंची वस्त्र, अन्नपदार्थ, गायी, तुमच्या मित्राने वैभवाचा वर्षाव केला आहे. सुदामाच्या हातातलं गाठोडं खाली पडलं. विखुरलेल्या पोह्याकडे तो पाहत राहिला. कृष्णाचे शब्द आठवले. धर्माला साक्षी ठेवून मी शब्द देतो की हे कर्ज मी 10 पटीने फेडेन. काही दिवसानंतरची गोष्ट. द्रौपदी कृष्णाबरोबर संक्रांतीचा सण साजरा करत होती. दोघांचे पतंग आकाशात उंच विहरत असताना पतंगाच्या दोऱ्याने कृष्णाचे बोट कापलं गेलं. द्रौपदीने घाईने पदराची चिंधी पाडून जखम बांधली. कृष्णाने मोठ्या प्रेमाने तिच्या भालप्रदेशाला स्पर्श केला. सखी, या चिंधीचं कर्ज राहील माझ्यावर. धर्माला साक्षी ठेवून मी शब्द देतो की हे कर्ज मी 10 पटीने फेडेन. ही कथा जर आपल्याला आवडली असेल तर असेच नवनवीन धार्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करा, इतरांना शेअर करा. धन्यवाद.